घंटा पहले जो ऑपरेशन सक्सेसफुली शुरू हुआ उसमें 6 लोगों को रेस्क्यू किया है और अंदर अभी 9 या 10 लोग अंदर अभी फंसे हुए हैं, उनको भी निकालने के लिए रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुली जारी है। वो सुरक्षित है, उनसे बात की है और जो लोग बाहर आए वो भी बता रहे हैं कि उनसे बात हो रही है, सुरक्षित है। देर क्यों लग रही है? नहीं, अभी ऑपरेशन बहुत डेलिकेट है, बिल्डिंग गिरा हुआ है तो स्ट्रक्चर उसका डेलिकेट है, इसलिए मतलब धीरे से ये सारा ऑपरेशन करना इसमें पड़ता 2 महिलाएं बताया जा रहा था, उनको निकाला गया था और कितने लोग इंजर्ड थे? नहीं, इसमें अभी जो 6 लोग जो बाहर आए कोई इंजर्ड नहीं है, मामूली सा कोई जख्म आई है। मी आर्मीला ज्या वेळेला घटना घडली त्याच वेळेला आर्मीला सांगितलं होतं आणि ते निघाले पण होते, त्यांचे काही इक्विपमेंट्स वगैरे घेऊन ते सगळे निघाले ते। NDRF सुद्धा आणि आर्मी एकाच वेळेला आपण संपर्क केलेला आहे। सर, प्रामुख्याने कारणं काय समोर आली ही प्रामुख्याने घटना आता आपण बघताय की हा जो कचऱ्याचा मोठा आता ढीग आहे, 3-4 दिवसापासून आपण बघतोय पिंपरी चिंचवड एरियामध्ये 500 ते 600 mm चा पाऊस झाला आहे आणि हा जवळजवळ 60 मीटर उंच असा हा कचऱ्याचा ढीग आहे। त्यामुळे तो ह्या जसा लँडस्लाईड होतो त्या पद्धतीने हा त्या पाण्यामुळे असेल त्याच्यामुळे असेल तो पूर्ण खाली आला आणि त्याने त्या बिल्डिंगला पुढे ढकलला, त्याच्यामुळे ती बिल्डिंग पडली। एक महिन्यापूर्वी देखील अशीच घटना घडली होती नाही, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। इमारत कधी बांधण्यात आली, काय माहिती इमारतीच्या? इमारत ही नवीनच आहे, 2 वर्षापूर्वीच त्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे, त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही। सर, या कचऱ्याच्या संदर्भात काय उपाययोजना ज्या आहेत त्या आता केल्या जाणार आहेत आणि या घटना रोखण्यासाठी हा कचरा आता मर्यादेपेक्षा म्हणजे हा 1982 पासूनचा कचरा आहे, याला लिगसी वेस्ट म्हणतो आपण। त्याचं बायोमायनिंगचं काम ऑलरेडी चालू आहे, म्हणजे तो कचरा त्याच्यामधनं प्लॅस्टिक बाजूला करणे आणि इतर गोष्टी बाजूला करणे ज्याला बायोमायनिंग म्हणतात, ते बायोमायनिंगचं प्रक्रिया आपली गेल्या वर्षापासून चालू आहे। सर, पण कधीपर्यंत देखो ये नेचुरल कैलेमिटी है, नैसर्गिक आपत्ति है। नहीं, लेकिन 2 साल पुरानी इमारत है और इस तरह से बह जाती है, मतलब नहीं, अभी लैंडस्लाइड जब होती है तो अच्छी इमारतें भी बह जाती है। तो लैंडस्लाइड इतना मतलब आप देखोगे तो इतना बड़ा पुश था वो, इससे तो इमारत को ढह जाएगी। सर, पण आता कचऱ्याच्या संदर्भात काय उपाययोजना केली जाणार आहे किंवा काय असणार? नाही, आता प्रायोरिटी आपली आता या लोकांना रेस्क्यू करायचा हा प्रायोरिटी आहे आणि कचऱ्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपल्याकडे आपला हा प्लॅन चालू होता। कचऱ्याच्या बाबतीमध्ये आपण ह्याच्या बायोमायनिंग हे जे 2 आता आपण ढीग बघतोय ते ढीग क्लिअर करण्याच्या देखील आपली प्रक्रिया चालूच आहे। आता याच्या पुढे हा प्लॅन अजून आपल्या मोठ्या क्षमतेने आपल्याला वाढवायचा आहे।